नमस्कार मित्रांनो, तुळ राशीच्या व्यक्तींनो, ज्या क्षणाची तुम्ही अनेक महिने किंवा अनेक वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होतात, तो क्षण श्रावण महिन्यात येणार आहे. तुमची अनेक स्वप्ने पूर्ण होण्याची आणि आनंदाचे क्षण अनुभवण्याची शक्यता निर्माण होत आहे. हे मी सांगत नाही, तर तुमच्या जन्मकुंडलीतील आणि लग्नकुंडलीतील ग्रहस्थिती याकडे स्पष्ट संकेत देत आहे. तुळ राशीच्या व्यक्तींनो, आता कंबर कसून पुढे जाण्याची वेळ आली आहे. ऑगस्ट महिना तुमच्यासाठी शून्यातून शिखराकडे झेप घेण्याचा काळ ठरू शकतो. कारण या महिन्यात तब्बल 6 ग्रहांनी आपापले स्थान बदलले असून त्याचा तुमच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडणार आहे. गेल्या काही काळापासून तुमची अनेक स्वप्ने अपूर्ण राहिली होती. तुळ राशीचे लोक अनेकदा स्वतःपेक्षा इतरांचा अधिक विचार करतात. इतरांसाठी जगणे, त्यांच्या मतानुसार निर्णय घेणे, त्यांच्या पसंतीचे कपडे घालणे, त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे, असेच आयुष्य अनेकांनी जगले आहे. मात्र आता परिस्थिती बदलत आहे. हा महिना स्वतःसाठी जगण्याचा आहे. स्वतःकडे लक्ष देण्याचा, स्वतःच्या आनंदाचा विचार करण्याचा आणि स्वतःच्या ध्येयांना प्राधान्य देण्याचा हा योग्य काळ आहे. राहू ग्रह सध्या मंगळाच्या नक्षत्रात प्रवेश करून तुमच्या पंचभावात विराजमान झाला आहे. पंचम भाव हा बुद्धिमत्ता, ज्ञान, शिक्षण आणि निर्णय क्षमतेचा भाव मानला जातो. त्यामुळे या महिन्यात मानसिक स्तरावरही अनेक सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. आता या महिन्यातील महत्त्वाच्या ग्रहबदलांविषयी जाणून घेऊया. 1 ऑगस्टपासून शुक्र ग्रह केतूचा प्रभाव सोडून तुमच्या द्वादश भावात म्हणजेच खर्चाच्या स्थानात उच्च अवस्थेत गोचर करत आहे. काही परिस्थितींमध्ये त्याचे मिश्र परिणामही दिसून येऊ शकतात. त्यानंतर मंगळ ग्रह अष्टम भावातून बाहेर पडून भाग्यस्थानात प्रवेश करत आहे. त्यामुळे आतापर्यंत साथ देणारे भाग्य आता तुमच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता वाढत आहे. बुध ग्रह मिथुन राशीतून कर्मभावात प्रवेश करत असून तेथे 3 ग्रहांची महायुती निर्माण होत आहे. या योगामुळे बुधादित्य राजयोग आणि गुरुआदित्य राजयोग तयार होत असून करिअर आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीने हा अत्यंत शुभ काळ मानला जात आहे. त्यामुळे शून्यातून शिखरापर्यंत पोहोचण्याची संधी तुमच्यासमोर निर्माण होऊ शकते. 10 ऑगस्टनंतर गुरु ग्रह उदय होणार असून तो तुमच्या कर्मभावात प्रभावी होईल. करिअर, व्यवसाय आणि सामाजिक स्थानासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी ठरू शकते. 17 ऑगस्ट रोजी सूर्य ग्रह केतूशी संयोग करेल. या काळात नोकरीत पदोन्नती, इच्छित बदली, मानसन्मान आणि अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याचे योग निर्माण होऊ शकतात. गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुमच्या मनात अनेक इच्छा असूनही त्या पूर्ण होत नव्हत्या. केतू ग्रह इच्छापूर्तीच्या भावात असल्यामुळे काही प्रमाणात अलिप्तता निर्माण झाली होती. मात्र शुक्र आणि केतूच्या प्रभावामुळे ही परिस्थिती हळूहळू बदलण्यास सुरुवात होईल. केतू हा केवळ मोक्षाचा कारक नसून ध्वज, प्रतिष्ठा आणि आध्यात्मिक उन्नतीचाही कारक मानला जातो. मंदिरावरील ध्वजाचे प्रतीकही केतूशी जोडले जाते. योग्य प्रकारे त्याचा प्रभाव लाभला तर तो आयुष्यभर टिकणारे यश आणि सन्मान देऊ शकतो. जेव्हा सूर्याचा गोचर केतूवर होईल तेव्हा मानसन्मान, पद, प्रतिष्ठा आणि अनेक वर्षांपासून पाहिलेली स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होईल. 22 ऑगस्ट रोजी बुध ग्रह कर्मभावातून लाभभावात प्रवेश करेल आणि पुन्हा सूर्याशी शुभयोग निर्माण करेल. त्यामुळे आर्थिक लाभ, प्रतिष्ठा आणि प्रगतीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरू शकतो. या सर्व ग्रहस्थितींचा तुमच्या जीवनावर नेमका कसा परिणाम होईल याची सविस्तर माहिती पुढे पाहू. सध्या शनी ग्रह 6व्या भावात वक्री अवस्थेत आहे. प्रत्येक ग्रहाचे शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम असतात. त्यामुळे या महिन्यात कोणत्या चुका टाळाव्यात, कोणते महाउपाय करावेत आणि राहूच्या गोचरासह कर्मभावातील 3 ग्रहांच्या महायोगाचा जास्तीत जास्त लाभ कसा घ्यावा याबद्दल ही पुढे सविस्तर माहिती जाणून घेऊ. शुक्र ग्रह द्वादश भावात असल्यामुळे या महिन्यात खर्च वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः आलिशान वस्तू, स्वतःसाठी खरेदी, आरामदायी जीवनशैली किंवा सौंदर्याशी संबंधित खर्च वाढू शकतो. या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. श्रावण महिन्यात
तुमच्या जीवनात आलेल्या या शुभ काळासाठी भगवान महादेवांची मनापासून उपासना करा आणि श्रद्धेने हर हर महादेव असा जप करा. आता शुक्र ग्रहाच्या प्रभावाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. लग्नेश शुक्र ग्रह द्वादश भावात गेल्यामुळे आलिशान जीवनशैलीवर खर्च होण्याचे संकेत आहेत. बऱ्याच दिवसांपासून खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या वस्तू तुम्ही या काळात खरेदी करू शकता. शुक्राची सप्तम दृष्टी शनी ग्रहावर पडत आहे. तुळ राशीत शनी उच्च मानला जात असल्यामुळे शुक्र आणि शनीचा संयुक्त प्रभाव करिअरच्या दृष्टीने अत्यंत शुभ ठरू शकतो. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, मुलाखतीची तयारी करणारे उमेदवार किंवा नोकरीत संधी शोधणाऱ्या व्यक्तींना या काळात मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. मात्र लग्नेश द्वादश भावात असल्यामुळे आरोग्याकडेही दुर्लक्ष करू नये. त्वचेच्या समस्या, थकवा किंवा इतर किरकोळ आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे योग्य आहार, विश्रांती आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या. आता बुध ग्रहाच्या प्रभावाबद्दल पाहूया. भाग्यभावाचा स्वामी बुध ग्रह कर्मभावात प्रवेश करत असल्यामुळे आतापर्यंत विलंब होत असलेली कामे गती घेऊ लागतील. माझे नशीब साथ देत नाही अशी भावना आता कमी होईल आणि भाग्य तुमच्या बाजूने उभे राहू लागेल. मंगळाच्या ऊर्जेमुळे कर्मक्षेत्रात उत्साह वाढेल. इच्छित बदली, पदोन्नती, प्रगती आणि करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. या काळात तुमच्या वाणीमध्ये विशेष आकर्षण निर्माण होईल. तुमचे बोलणे प्रभावी होईल आणि लोक तुमच्या शब्दांना महत्त्व देतील. बुध ग्रह वाणी, बुद्धिमत्ता, वित्त आणि व्यवसायाचा कारक असल्यामुळे बँकिंग, फायनान्स आणि व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. 11 ऑगस्टपासून गुरु ग्रह उदयास येणार आहे. गुरु हा शुभ भाग्य, प्रगती, विस्तार आणि अध्यात्माचा कारक मानला जातो. त्यामुळे या दिवसापासून तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी, प्रगती आणि विस्ताराचे योग निर्माण होतील. सरकारी नोकरी करणारे, सरकारी नोकरीची तयारी करणारे किंवा मुलाखतीची वाट पाहणाऱ्या व्यक्तींना या काळात यश, मानसन्मान आणि नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. कर्मभावातील 3 ग्रहांची महायुती तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा, सामाजिक मान्यता आणि पदवृद्धीचे संकेत देत आहे. या ग्रहयोगाची सप्तम दृष्टी सुखभावावर पडत असल्यामुळे घरामध्ये धार्मिक कार्यक्रम, पूजा, मंगलकार्य किंवा आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. काहींना मनासारखे घर, फ्लॅट किंवा मालमत्ता मिळू शकते. काही जण नवीन वाहन खरेदी करू शकतात. घराच्या नूतनीकरणाची कामे पूर्ण होऊ शकतात. एकूणच घरगुती वातावरण आनंदी राहील. वैवाहिक जीवनातही चांगला समन्वय राहील आणि जीवनसाथीच्या प्रगतीमुळेही तुम्हाला आनंद मिळू शकतो. जर तुम्ही नोकरी, व्यवसाय किंवा व्यापार करत असाल तर या महिन्यात भाग्याची जोरदार साथ मिळण्याची शक्यता आहे. आता मंगळ ग्रहाविषयी बोलूया. मंगळ ग्रह हा तुमच्या सप्तम आणि धनभावाचा स्वामी असून सध्या भाग्यस्थानात गोचर करत आहे. त्यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींनो बराच काळ अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. कुटुंबाच्या सहकार्याने धनसंचय होईल. वडिलांचे तसेच लहान भाऊ बहिणींचे सहकार्य लाभेल. जे लोक सैन्य, पोलीस किंवा संरक्षण सेवेत कार्यरत आहेत किंवा त्या क्षेत्रात प्रवेश घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश, मोठ्या अभ्यासक्रमात प्रवेश, लांब पल्ल्याचे प्रवास तसेच धार्मिक यात्रांचेही योग निर्माण होत आहेत. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास आर्थिक लाभ देऊ शकतात. रिअल इस्टेट, मालमत्ता, यंत्रसामग्री किंवा मशिनरी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठीही हा काळ लाभदायक ठरू शकतो. वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा इतर स्पर्धात्मक शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी ऑगस्ट महिना अत्यंत शुभ ठरण्याची शक्यता आहे. शून्यातून शिखरापर्यंत पोहोचण्याची संधी या काळात मिळू शकते. ही माहिती तुमच्या जन्मराशी किंवा चंद्रराशीच्या आधारे सांगितली जात आहे. जर तुमची रास किंवा लग्न तुळ असेल तर या ग्रहयोगांचे परिणाम तुमच्या जीवनात अनुभवायला मिळू शकतात. मंगळ ग्रहाची ऊर्जा तुम्हाला पूर्ण साथ देईल. धनसंचासाठी कुटुंबाचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन कल्पना सुचतील.
व्यवसाय कसा वाढवायचा, भांडवल कसे उभे करायचे आणि दैनंदिन उत्पन्नात वाढ कशी करायची याबाबत सकारात्मक विचार मनात येतील. गुरु ग्रह हा ज्ञान, अध्यात्म आणि शिक्षणाचा कारक आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत किंवा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी ही संधी निर्माण होऊ शकते. नोकरी, व्यवसाय आणि व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल राहील. मानसन्मान, पद आणि प्रतिष्ठा मिळण्याचे योग आहेत. 17 ऑगस्टपासून सूर्य ग्रह कर्मभावातून लाभभावात प्रवेश करेल. सूर्य आणि केतूचा संयोग लाभभावात होत असल्यामुळे पदोन्नती, आर्थिक प्रगती आणि अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळतात. पदोन्नतीची चिंता, आर्थिक अडचणी किंवा अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली स्वप्ने हळूहळू पूर्ण होऊ शकतात. वडिलांचे सहकार्य लाभेल. मित्रपरिवारातून सन्मान, सहकार्य आणि नवीन संधी मिळू शकतात. घर, वाहन किंवा इतर महत्त्वाच्या वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिना तुमच्या अनेक इच्छा एकामागोमाग पूर्ण करण्यासाठी अनुकूल ठरू शकतो. 22 ऑगस्ट रोजी बुध ग्रह लाभभावात प्रवेश करेल. भाग्याचा स्वामी इच्छापूर्तीच्या भावात आल्यामुळे भाग्याची पूर्ण साथ मिळण्याचे संकेत आहेत. अनेक महिने किंवा वर्षांपासून ज्या संधीची तुम्ही वाट पाहत होता ती आता मिळू शकते. अनेक वर्षांनंतर तुमच्या इच्छा एक करून पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांसाठीही हा काळ सकारात्मक ठरू शकतो. प्रेमजीवनातील अडचणी कमी होतील. काहींसाठी जुनी नाती पुन्हा जुळण्याची शक्यता देखील निर्माण होऊ शकते. राहू ग्रहाच्या नक्षत्रबदलामुळे बुद्धिमत्ता, अभ्यास आणि निर्णय क्षमता अधिक प्रभावी होईल. उच्च शिक्षण, नाव, कीर्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्याकडे तुमचा अधिक कल राहील. विशेषतः धनिष्ठा नक्षत्रातील गोचरामुळे संगीत, कला, अभिनय किंवा सर्जनशील क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना मोठा लाभ मिळू शकतो. कलाकार, संगीतकार आणि क्रिएटिव्ह क्षेत्रातील लोकांसाठी ऑगस्ट महिना प्रगती आणि यशाची सुरुवात ठरू शकतो. शनी ग्रह सध्या 6व्या भावात वक्री आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा, कर्जमुक्ती आणि शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. बराच काळ प्रलंबित असलेले कर्ज फेडण्याची संधी मिळू शकते. विरोधकांवर मात करण्याची ताकद वाढेल. एकूणच या महिन्यात ग्रहांची साथ तुमच्या बाजूने असल्याचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. अनेक दिवसांपासून जपलेली स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र लक्षात ठेवा, ही माहिती जन्मराशी किंवा चंद्रराशीच्या आधारे दिली जात आहे. प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीतील महादशा, अंतर्दशा आणि इतर ग्रहस्थितीनुसार प्रत्यक्ष परिणाम वेगळे असू शकतात. जर एखाद्या ग्रहाची प्रतिकूल महादशा सुरू असेल तर नोकरी, आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या किंवा कर्ज यांसारख्या अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे वर्षातून किमान एकदा तरी अनुभवी ज्योतिषांकडून आपल्या कुंडलीचे सविस्तर विश्लेषण करून घेणे उपयुक्त ठरू शकते. कुंडलीच्या आधारे कोणत्या ग्रहाची उपासना करावी, कोणते मंत्र म्हणावेत, कोणते दान करावे, कोणती दिशा शुभ आहे आणि कोणते उपाय लाभदायक ठरतील याविषयी मार्गदर्शन मिळू शकते. आता उपायांविषयी जाणून घेऊया. या महिन्यात शुक्र ग्रहाची सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी, आरोग्य उत्तम राहावे आणि अनावश्यक खर्च कमी व्हावा यासाठी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करा. तसेच श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या शिवलिंगावर कापसात गुलाबाचे अत्तर लावून ते अर्पण करणे शुभ मानले जाते. या उपायामुळे शुक्र ग्रहाचे शुभ फळ अधिक प्रभावीपणे मिळू शकते. विशेषतः जे लोक घरापासून दूर नोकरी किंवा व्यवसाय करत आहेत किंवा परराज्यात वास्तव्यास आहेत त्यांना या उपायाचा अधिक लाभ मिळू शकतो. सरकारी नोकरीतही सकारात्मक संधी मिळण्याची शक्यता वाढते. आणखी एक उपाय म्हणजे श्रावण महिन्यात भगवान महादेवांच्या मंदिरात शुद्ध नारळाच्या तेलाचा दिवा लावणे. हा उपाय शुक्र ग्रहाची सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यास सहाय्यक मानला जातो. हे दोन्ही उपाय श्रद्धेने केल्यास आर्थिक प्रगती, पदोन्नती,
व्यवसायातील यश आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकते. भगवान महादेवांची कृपा आणि ग्रहांची अनुकूलता तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो, हीच प्रार्थना. हा महिना तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आशादायी आणि सकारात्मक संधी घेऊन येऊ शकतो. तुळ राशीच्या व्यक्तींनो, ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलांची सुरुवात ठरू शकतो. ग्रहांची अनुकूल साथ, महादेवांची कृपा आणि तुमचे प्रामाणिक प्रयत्न यांची सांगड घातली तर अनेक वर्षांपासून अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण होण्याची संधी मिळू शकते. मात्र लक्षात ठेवा, भाग्य साथ देते त्यांनाच जे योग्य वेळी योग्य कृती करतात. त्यामुळे ही संधी अजिबात दवडू नका. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या तुळ राशीच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच अचूक राशीभविष्य व ज्योतिषविषयक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भगवान महादेव आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो. हर हर महादेव.